हाय मित्रांनो, आज आमच्या बायकोचं सीझर डिलिव्हरी होणार आहे. तर तिला कसं वाटायला लागले आज आज ती चहा प्यायला लागले. आता एक आठवडा तिला बहुतेक काय असं चांगलं खायला प्यायला भेटणार नाही. आम्ही रात्री तिच्यासाठी आम्ही हॉटेलवर गेलो होतो. मस्तपैकी अंडा करी खाल्लो, मस्तपैकी पोट भरून. तिच्या मनासारखं भेटलं. कसं कसं होतं, काय काय होतं, तुला काय काल वाटलं? समाधान झालं माझं. तुला कसं खायला पाहिजे होतं, कसं मिळालं? तुझं पाहिजे होतं तसं मिळालं. मग आता हा महिनाभर खायला मिळालं का नाही बाहेरचं ते. मग आज तुझं सीझर आहे, मग तुला कसं फील व्हायला, कसं वाटायला लागले तुला? रडायला आले मला. रडायला आले? मला पण रडायला आले. नॉर्मल पाहिजे होतं मला, पण काही शक्य झालं नाही. एवढं रोज व्यायाम करत होती तरी पण शक्य झालं नाही. कारण पहिलं सीझर होतं तरी पण आम्ही प्रयत्न करत होतो, तरी ते झालं नाही. बघा, ही चहा बिस्किट खायला लागल्या. आता मी पहिला काव्याकडे दिलो होतो ब्लॉक करायला, की आब्बा जब्बा केली आणि बास केली, म्हणून तिच्याकडनं मी घेतले, मग मी करायला लागले. तर आमचं ब्लॉग असणार आहे बाळ घरात येऊपर्यंत. आता हे बाळ पोटात आहे, बघून घ्या. काय बोलले बघूया आता, मुलगा का मुलगी? मला 101% गॅरंटी आहे मुलगाच होणार. 101% गॅरंटी मी सांगतो. माझं कॉन्फिडन्स आहे, हे मुलगाच होणार. तुला काय वाटते का? मला पण वाटतं. तुला काय वाटते काय? थोड्या वेळात आपण भेटू. दवाखान्यात जाणार आहे आता. IGM इचलकरंजीतलं सरकारी दवाखाना मोठाच मोठा आहे. IGM इंदिरा गांधी मेमोरियल. ओके, ठेवू काय? लई मोठा आहे आणि लई गर्दी असते तिथं. माझ्या परिस्थितीमुळं मी त्या दवाखान्यात घालवलंय. असं दे, काय आहे एवढं काही. तर ठीक आहे, आजचा मी बायकोसोबत चहा पिणार आहे. मग बाकी नेक्स्ट 7 दिवस ते कसं जाणार आहेत ते आपण या ब्लॉगमध्ये बघूया. चला भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. आता आम्ही इथं रिपोर्ट घेण्यासाठी आलो होतो. मग इथं 10 वाजता आलो आम्ही. आता 11 वाजता रिपोर्ट मिळणार आहे म्हणतात. तर दवाखान्यात जाऊन आलो आम्ही. तर दवाखान्यात तुम्ही बघू शकता IGM. आता काव्या काहीतरी विचार लागल्या. काय का काव्या, काय बाळ काय म्हणाल तेस? पोटाला पाय टेकून असते ना त्याला, म्हणून ते गोळा करून लात मारते की नाही मला, तेव्हा आळस देते ते. असं ढकलते पोटाला ना. आणि पाय लावलं की नाही त्याचं पोटाला असं वर येते. काय वर येते? पोट वर येते का? आणि पाय बी वर येते. असं छोटस असते का नाही तिचे पाय बाबा, एवढं छोटस असते. आणि त्यांचा हात एवढंच. असं करायचं. काय सांगितलं सांग ना. बाळा हे बघ, ते बरं हो लई म्हणजे लई. तुझ्यापेक्षा. आणि काय झालं तर काय करायचं? काय झालं तर काय करायचं? गोरं करायचं. नाही नाही मला करायचं. ऑर्डर लावलं बरं होते. तेवढंच गोरं दिसणार की तात्पुरतं ते, नंतर पावडर लावल्यावरच गोरं दिसणार. आंघोळ केला परत काळं दिसणार. पावडर लावल्यावरच गोरं दिसणार ना. मग ते आंघोळ केल्यावर पावडर लागणार की सगळी. आता आम्हाला एक फोन आला होता. मग त्यामध्ये सीझर करून झाल्यावर 700 रुपये मिळणार म्हणते. मग ते बाळाचं ऑपरेशन. बाळाचं ऑपरेशन म्हणजे हा म्हणजे ते बाळ होऊ नये म्हणून ऑपरेशन करताना ते ऑपरेशन केलं म्हणून 600 रुपये मिळतात. 600 रुपये काय? मला हे अमाऊंट काय जरा ते वेगळं वाटतं. कमीत कमी 6,000 तर द्या. 6,000 तर राहू दे. 1,000 रुपये तर
आणि 600 नेमकं काय कुठला हिशोब लावलाय ते 600 रुपयाचं मला कळत झालं. तुम्ही जरा सांगा काय कळालं तर मला. 600 रुपये नेमकं 600 300 रुपये 2 थाळी ताटचा रेट लावले असेल मग अंडा करी तसं काय तर असेल. 600 रुपये तुम्ही सांगा. तुम्हाला 600 रुपये माहीत असेल तर. काय तुला काय माहीत आहे तर रिपोर्ट आणले वाच. तुझंच आहे की त्याने तुझंच म्हणून दिलं का. हे काय माझं नाव कुणाचं दिलंय स्टेपलर करायला. बघा मी आता रिपोर्ट आणले दवाखान्यात IGM मध्ये जाऊन. हे माझं नाही आहे. माझं बायकोचं नाव आहे प्रतीक्षा अजय कोळकी असं काहीतरी नाव आहे. मी असं दिलेत आणि त्यांना विचारलो त्याने असं पलटी मारून बघा म्हटले हित आहे तुमचं. हे बघा प्रतीक्षा अजय कोळकी. तर बघा आता रिपोर्ट आम्ही कन्फ्युज झालो होतो. बहुतेक कागद संपल्यात वाटतं आहे ना त्याच्यामुळे त्याने केली असतील का ॲडजस्टमेंट. चांगलं आहे सोड. आपले रिपोर्ट दिलेत ना बास. आता आई आत गेले ऑपरेशनसाठी म्हणजे चेकअप करण्यासाठी गेले. मी आणि काव्या तर बसले आता वेटिंग करण्यासाठी आणि वाट बघत बसले. हे बघा अत्याधुनिक शस्त्रिका विभाग आहे. चला आपण थोड्या वेळात भेटू. आता आम्ही बाहेर काय तर खायला आलो. भूक लागल्यात ते. डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितलं. हार्टबीट काय वाढल्यात का. मग IGM मध्ये आम्हाला लई त्रास झाला. हे काय त्रास झाला माझ्या बायको सांगते मग. आज ॲडमिट व्हायला बोलवली की मला. मग आज परत ECG तीन चेक केला आम्ही. वर खाली करून धावपळ एवढी झाली माझी वर खाली करून. तर BP वाढला माझा. BP वाढला म्हणून ECG चेक करायला लावला. तर हृदयाचे ठोकं पण वाढले. तर आता सोनोग्राफी करायला मला बाहेर पाठवलं. त्यांच्यात सोय नाही. मग आता उद्याची माझी ड्यू डेट आहे. उद्याची तारीख आहे बाळाच्या डिलिव्हरीची. आणि मी जेव्हा नॉर्मलसाठी थांबलेलो तेव्हा डॉक्टर वाढला पोट फुटायची वाट बघायला असा का नाही. मग आता बाळाला काय झालं 1 दिवस एक्स्ट्रा वाढला तर कोण जबाबदार आहे. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे. आम्ही किती तारखेला गेलो 3 तारखेला 4 तारखेला आम्ही गेलो होतो हॉस्पिटलला. मग डॉक्टर असं म्हटलं पहिले सीझर आहे तुम्ही एवढं का लेट करायला लागलाय पोट फुटायची वाट बघताय असं कावला डॉक्टर ओरडला. मग आता त्यांनी म्हणतात उद्या या. मग आता ह्यात प्रॉब्लेम झालं काय झालं तरी जबाबदार कोण. डॉक्टर त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे पोट फुटणार नाही असं आहे काय. आता डॉक्टर म्हणतात उद्या या. आम्ही नॉर्मलसाठी ट्राय करायला तर मी नॉर्मलसाठी थांबलेलो करायसाठी. त्यावेळेला मला ओरडली. आता जबाबदार कोण करणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आम्ही नॉर्मलसाठी प्रयत्न करत होतो म्हणजे डेट अजून लांबच आहे. गेलो भेटलो तर डॉक्टरमध्ये पोट फुटायचा वाट बघताय काय. आणि आता डॉक्टर म्हणतात उद्या या. डॉक्टर नाही तिथे 2 दिवसांनी हे बरोबर आहे का. योग्य कितपत योग्य आहे तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आता आम्ही दालचा राईस खायला आलोय. आणि एक तर धावपळ ह्यांच्यामुळे वर खाली डिपार्टमेंट सगळं ते ह्याचं भूलरोग तज्ञाचं डिपार्टमेंट वेगळं गायनेकोलॉजिस्ट वेगळं ECGचं वेगळं. एकतर एवढं धावपळ खाणं वर खाली हे करून BP वाढ आणि हृदयाचं ठोकं वाढ ह्यांच्यामुळे झाले. तर मला वाटते कारण मला तर असं बॉडीत काय असं वेगळं काही जाणवत नाही. आता सोनोग्राफीसाठी बाहेर पाठवलं आम्हाला. तर आता आम्ही आलोय मस्तपैकी दालचा राईस खायला. बघा येतं तुम्ही पण या. पहिला खातो मग सांगतो कसं झालं काय. बाय बाय. हे बघा हे दालचा राईस कांदा एक्स्ट्रा डाळ हे दालचा राईस. काव्या सांग कसं आहे खाऊन. वाव एकदम टेस्टी. तुम्ही बी विचार करून दिला या आणि हे खाऊन बघा. लय छान लागते. आता आम्ही दवाखान्यात आहे. तर बायकोला जेवण दिलेलं बघा. हे IGM मध्ये असं जेवण असते.
चांगला आहे. काय काय बघ, काय 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 मुगाची भाजी आणि कढी आणि भात आणि बीट कशाची आणि भाजी, चपाती. पालेभाजी कशाची समजा. पालेभाजी, मिक्स पालेभाजी आहे. तर जेवण छान आहे. सासूबाई पण जेवायला बघा. काय काय खाल्लं? ते बघा मी उपीट करून आलोय. मी उपीट केलंय बघा. कसं झालंय हो उपीट? मीठ कमी आहे. अच्छा, म्हणजे प्रेम जास्त आहे. हे बघा, हे जेवा लागलंय आमचं. डॉन झोपलाय. अरे हे दुकान दाखवायचं नाही मला म्हणून दाखवून यायले नाही. तेच तर आज कितवा दिवस आहे ना? चौथा दिवस आहे का? इथं 2 दिवस. 5वा चौथा दिवस आहे. आज चौथा दिवस आहे दवाखान्यात. मग बघू शकता तर बाळ जेवा लागले. तुझं जखम कमी झाले. फोटो एक काव्या आता मोठी इथं झाली, झाकले त्याचा बाई. लहान भाऊ आहे. तोंड झाकून घेतलं. तर भेटू आपण